मंडळी, खूप दिवसापासून प्रतीक्षा होती आपल्याला की कॅप्टन मिलरचा ट्रेलर कधी येणार आहे आणि पिक्चरचा ट्रेलर आता आलेला आहे। जानेवारीमध्ये आपल्याला हा पिक्चर बघायला भेटणार आहे, 12 जानेवारी। या प्रकारे ह्या पिक्चरचा ट्रेलर आला होता ना, काय तुम्हाला सांगतो। म्हणजे असा एक सीन मला तिथं दिसलेला आहे की त्या सीनमध्ये इंग्रजांचे पोलीसवाले जे होते ना, ते असे बांबूला बांधलेले होते आणि त्याच्या खाली बॉम्ब लावलेले होते आणि ते धडधड 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 करून उडत होते। त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो गाड्या उडत होत्या, त्यांनी जे मिसाईल सोडली मिसाईलच्या वरनं धाडकन उडून गेले एवढे मोठे पोलीसवाले। त्यानंतर ते गाड्यावर टाकून पोलीसवाले घेऊन येत होते। काय जबरदस्त लुक होता आणि त्या धनुषचा जे अवतार होता ना, तो खरंच जबरदस्त होता। साऊथ मधले आतापर्यंत जेवढे काही ते पिक्चर बनवले, जसं की नानी झाला, KGF झाला, त्याच्यामध्ये जसं जुन्या जमान्यामधले हिरो दाखवले होते, त्यांची ती दाढी वाढवलेली आणि ते केस वाढलेले, एकदम वेगळा डॅशिंग रॉ रूप जे आपल्याला दिसत होतं ना, तसंच रूप यामध्ये आपल्याला धनुषचं बघायला भेटत आहे। आणि एक नंबर ट्रेलर मला वाटला, खूपच जबरदस्त। 12 तारखेला हा पिक्चर बघायला नक्की जायला पाहिजे, कारण एकदम जबरदस्त ट्रेलर आलेला आहे। ही स्टोरी आपल्याला एकदम म्हणजे ज्यावेळेस इंग्रज आपल्यावर राज्य करत होते त्याची स्टोरी आपल्याला तीच काहीतरी सांगणार आहे। तसंच त्याचं ते बॅकग्राऊंड दिसत आहे, त्याच प्रकारे ते पोलीसवाले मारत आहे। हे जे कॅप्टन मिलर आहे हे कशामुळे बनला, एक पिक्चर होता तुम्हाला सांगतो, पानसिंग तोमर, ज्यामध्ये मिलिटरीमध्ये ते होते, पण त्यांच्यावर काही अन्याय झाल्यामुळे, त्यांना ज्या गोष्टी पटल्या नसल्यामुळे ते एकदम वेगळे डाकू बनले, चंबल खोऱ्यामध्ये राहायला लागले। तशीच कहाणी आपल्याला ह्या पिक्चरमध्ये बघायला भेटणार आहे। आधी इंग्रजांची सेवा करण्यासाठी हे होते कॅप्टन मिलर, पण नंतर काही कारणामुळे त्यांना ते पटलं नाही आणि त्यांनी ते जॉब सोडला आणि ते सेपरेट स्वतःचा एक मोठी ऑर्गनायझेशन तयार करून आपल्या देशाला वाचवण्यासाठी, आपल्या लोकांना वाचवण्यासाठी, जे काही अत्याचार अन्याय होत होते त्याला थांबवण्यासाठी जे त्यांनी पाऊल उचलले होते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या पिक्चरमध्ये बघायला भेटणार आहेत। आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतो की कॅप्टन मिलरमध्ये धनुषचा जो अवतार आहे ना, तो खरंच लाजवाब आहे। ज्या प्रकारे त्याला ते गेटअप केलेलं आहे, एकदम रिअलिस्टिक वाटत आहे। ही गोष्ट साऊथमध्ये खूपच चांगल्या प्रकारे प्रेझेंट केली जाते की जे काही तुम्ही आहेत ना, त्या प्रकारेच त्यांना ते दाखवले जाते। जसं हॉलिवूडमध्ये पण मी बऱ्याच ठिकाणी बघितलं, बरेचसे पिक्चर आहेत की आता एक पिक्चर आला नेटफ्लिक्सवर, रिबेल मून, ज्यामध्ये ते शेतकरी होते, शेतामध्ये काम करणे। एवढे मोठे मोठे ॲक्टर असताना शेतामध्ये काम करताना जसं तुमच्या त्या नखामध्ये घुसलेली जी माती असती, एकदम स्वच्छ नख नसतात, तुमचे कपडे जे घाण असतात ते सगळं एकदम रिअल वाटेल असंच त्याचं कॅरेक्टर असतात, असेच गेटअप असतात। आणि तसेच गेटअप हे साऊथवालेही करतात। भले ते बॉलिवूडला जमणार नाही, बॉलिवूड फक्त झंकी पंकीमध्ये दिसतंय की लाइटिंग लागलेले, एकदम चांगले स्वच्छ कपडे घातलेले, एकदम मोठ्या मोठ्या बंगल्यांमध्ये राहिलेले, असं काही न दाखवता जे रिअल आहे त्याच प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न हे साऊथवाले आणि हॉलिवूडवाले करतात। तसं बॉलिवूडमध्ये होत नाही। पण मला एकंदरीत हा पिक्चरचा ट्रेलर एकदम जबरदस्त वाटला। तुम्हाला ट्रेलर कसा वाटला? तुम्ही ट्रेलर बघितला आहे का? आणि ह्या ट्रेलरमध्ये जे धनुषचा लुक, 2-3 वेगळ्या रूपामध्ये धनुष बघायला भेटत होता, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला जरा कमेंट करून सांगा। भेटूया आपण एका नवीन चित्रपटासोबत, एका नवीन स्टोरी सोबत। तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडनं राम राम।